नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने 2026-27 पीक कर्जासाठी नवीन मार्गदर्शक सूचना या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही याबद्दल संपूर्ण माहिती अपडेट केलेली आहे। म्हणजेच की पीक कर्जाबाबत राज्य सरकारने नवीन सूचना मिळवण्यात येत आहे। संपूर्ण बातमी काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो, सन 2026-27 साठी पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँक आणि विकास संस्थांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। या नव्या नियमानुसार 7/12 उतार्यावरील सामायिक क्षेत्रावर स्टॅम्पद्वारे संमती घेऊन कर्ज वाटप करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी संभ्रम आणि चिंता निर्माण झालेली आहे। नवीन नियमानुसार सामायिक मालकीच्या जमिनीवर पूर्वीप्रमाणे एकाच नावावर संपत्ती पत्र घेऊन कर्ज देण्यात बंदी घालण्यात आली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावावर असलेल्या हिश्श्यानुसारच कर्ज दिले जाणार आहे। या नियमांचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्ज मंजुरी प्रक्रिया जबाबदार धरण्यात येणार आहे। या धोरणाचा परिणाम जिल्ह्यातील सुमारे 7,000 शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे। अनेकांना वेळेत कर्ज मिळण्यात अडचणी येत असून नवीन खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे। यापूर्वी सामायिक खातेदाराकडून संमतीपत्र घेऊन एका व्यक्तीच्या नावावर कर्ज दिले जात होते, मात्र अशा कर्जावर शासनाकडून मिळणाऱ्या व्याज परतव्यात अडचणी निर्माण झाल्या। अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळाली नाही, त्यामुळे बँकेने ही रक्कम विकास संस्थांकडून वसूल केली। त्यानंतर जर बघितलं, या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। 7/12 उतार्यावर नमूद असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊ शकते असा बँकेचा दावा सुद्धा आहे। यामध्ये जर बघितलं तर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की या आदेशाचा विपरीत अर्थ काढला जात आहे। 7/12 उतार्यावर नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज मिळणार असून या कर्जाची नोंद शासनाच्या पोर्टलवर केली जाईल। तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 3% व्याज अनुदानही मिळणार आहे। दरम्यान एरंडोल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी माजी चेअरमॅन दुर्गादास महाजन यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड केली असून संमतीपत्रेही दिले आहेत, तरी देखील सामायिक क्षेत्राच्या कारणावरून कर्ज नाकारले जात असल्याचे शेतकऱ्याची अडचण सापडली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, कारण की 7/12 निर्माण झालेले प्रश्न हे शेतकऱ्यांच्या अडचणी सुद्धा उद्भवत आहेत। त्यामुळे या गोष्टीबद्दल अजून निर्णय काय लागतो ते संपूर्ण बातमी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया। येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।